नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजची डिश तुम्ही बघत आहात. आपण मस्तपैकी मच्छी करी केलेली आहे आणि ही मच्छी आहे बांगडा. मस्तपैकी सकाळ सकाळ मार्केटमधून आणलेला आहे फ्रेश बांगडा आणि त्याची ही आपण रस्सा भाजी केलेली आहे. मासे खाणाऱ्यांसाठी बांगडा प्रकार म्हणजे जीव की प्राण असतो. पण आज आपण हॉटेलसारखी चविष्ट आणि अस्सल घरगुती पद्धतीची बांगडा फिश करी कशी बनवलेली आहे ती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर्वप्रथम आपण इकडे घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्समध्ये हळद घेतलेली आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर जिरे घेतलेले आहेत 1 चम्मच आणि 1.5 चम्मच आपण घेतलेला आहे मालवणी मसाला आहे. तर हे सर्व होम इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण बाहेरून काहीच आणलेले नाही आहे एक्सेप्ट फॉर जिरे आणि मीठ. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेले आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर आपल्या रस्सा भाजीमध्ये आपल्या कालवणामध्ये जे बांगड्याचा फिश करी आपण करणार आहोत, बांगड्याचं कालवण जे करणार आहोत त्याच्यामध्ये हे आपले इन्ग्रेडियंट्स असणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असे कापं करून आणलेले, स्वच्छ करून आणलेले बांगडा. बघण्यासाठी एकदम बोलतात ना की एकदम सिल्वर कलर आलेला आहे, मस्त फ्रेश आहेत. सकाळ सकाळ तुम्ही जर मार्केटमध्ये गेला ना, तुम्हाला हे बांगडा फिश चांगली स्वस्तात पण भेटते आणि चांगली फ्रेश अशा असतात. तर येस, ते आपण बघू शकता फ्रेश आहे मस्तपैकी. आणि हे आपलं आहे वाटण म्हटलं तुम्हाला काय सारखं सारखं तेच दाखवायचं. आपण हे ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. कांदा, लसूण, टोमॅटो, खसखस, खोबरं, धने, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची या सर्वांना आपण ना तव्यावरती फ्राय करून घेतलेले आहे हे इन्ग्रेडियंट्स आणि त्याला मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे, त्याचं वाटण तयार केलेलं आहे. आणि मग हेच आपण सुरुवात केलेली आहे. 2 चमचे तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तेल खळखळून चांगलं गरम झालेलं. आपण टाकलेलं रेड चिली पावडर आणि हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि मालवणी मसाला टाकलेला आहे. आणि इकडे आपण ॲड केलेला आहे आपला वाटणाचा मसाला. जास्त काही मोठं काही थेअरी नाही आपण यूज केलेली आहे. जे आपल्याकडे अवेलेबल होतं तेल कडकडून गरम झालेलं ते फक्त आपण टाकून द्यायचं आहे आपल्या कढईमध्ये. तुम्ही बघू शकता टमाटर आपलं टाकलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर आपला जो मसाला आहे तो पण टाकून दिलेला आहे. आणि थोडंसं आपण ना इकडे व्हिनेगर पण ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आई व्हिनेगर ॲड करत आहे. तर मस्तपैकी खळखळून आपला रस्साला मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर जास्तीत जास्त लवकरात लवकर फटाफट होणारी डिश म्हणजे मासा म्हणजे बांगडा. तो फक्त आता उकळून काढायचा आहे मस्तपैकी. आपण इथं बांगडा टाकलेला आहे आपल्या करीमध्ये. करी चांगलीच बॉईल झालेली आहे. तर मस्तपैकी आता कोथिंबीर ॲड केलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात होणारी डिश आहे. तर बघा आम्ही कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला बांगडा फिश करी बनवायचं दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर भरपूर अशा नवनवीन रेसिपीज आहेत. जर तुम्हाला फिशच्या अशा रेसिपीज जर बघायच्या असतील तर जरूर कमेंट करा. कारण की आईला भरपूर अशा रेसिपीज येतात. तर येस, फिश रिलेटेड. तर जरूर कमेंट करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये मुंबई किराया चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला नक्की दाखवा. चांगलं खळखळून झालेलं आहे फिश करी. तवंग सुटलेला आहे तेलाचा. मसालाही चांगला फ्राय झाला आहे. रस्साही चांगला फ्राय झाला आहे. मासेही चांगले मस्तपैकी ना हे झालेले आहेत. हे मस्तपैकी शिजलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण इकडे डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. तर्री सुटलेली आहे. भाताबरोबर भाकरीबरोबर मस्तपैकी याचा ना मज्जा आपण खाऊ शकतो. भरपूर आनंद घेऊ शकतो या खाण्याचा. तर तुम्ही बघू शकता मासा चांगला शिजलेला आहे. तर तुम्ही जवळ क्लोजअप घेतो तुम्हाला एकदम, तर तुम्हाला समजून येईल माशाचे काटे. तर बांगडा कोणाकोणाचा फेवरेट डिश आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही क्लोजअप बघू शकता त्या कापांमध्ये बरोबर मसाला गेलेला आहे, रस्सा गेलेला आहे, मॅरिनेट झालेला आहे मस्तपैकी. आणि एकदम हात लावल्याच ते मासाचे तुकडे होतात. असा मऊ झालेला आहे शिजून. आणि ही कोथिंबीर आपण गार्निश केलेली आहे. तेलाचा तवंग आहे मस्तपैकी. खाणाऱ्याच्या तोंडाला ना आणि बघणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटे आणि टेस्टही त्याची तेवढी चांगली आहे. तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.